चटका दिलाच मला याने. एक हा साईडचा सीन राहिला होता. सो बाईक दरवर्षी आम्ही मुरुड बीच तिथून मगाशी खाली आलो होतो. वरती जाताना पायऱ्या बघा. मित्रांनो, आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आम्ही आज मंदिरात दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आज अचानक भयानक आगळ्या वेगळ्या रानवट आणि रस्त्यामध्ये नवीन प्लॅन झालाय. तो प्लॅन काय तो तुम्हाला दाखवतो. आता आम्ही उभे आहोत मुरुड जंजिराच्या समुद्र किनाऱ्यावर. मित्रांनो, मुरुडचा हा समुद्र किनारा शांत आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आज या बीचवरती एक छानशी दिंडी रॅली निघाली आहे. आज आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचा आणि भक्तीचा सर्वात मोठा उत्सव. लहान मुलांमध्ये आपल्या संस्कृतीचे संस्कार रुजावेत. टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम या नामाचा गजर त्यांच्या तोंडून ऐकताना एकच वेगळा आनंद मिळतो. लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आज विठुरायाच्या भक्तीत रंगून गेले आहेत. दरवर्षीप्रमाणे आम्ही खारांबोल गारंबी असे डॅम्पवरती जातो. तर ह्या वर्षी सुद्धा आम्ही आलो आहे डॅम्पवरती. तर आता पहिला आम्ही मुरुड बीचवरती आलो आहे. ते आम्ही थोडं जेवणाचं सांगितले, ते अजून झालं नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही 1 तास वेटिंग करतो इथे. त्याच्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहोत जाण्यासाठी. दरवर्षी आम्ही डॅम्पवरती येतो तेव्हा फक्त फोटोज काढतो. ह्या वेळेस आम्ही दादाला बोलवलंय व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण ती पुढे आम्हाला 10 वर्षांनी बघितलं तरी ती व्हिडिओ आठवणीमध्ये राहील. तर पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला नंतर आम्ही छान छान स्पॉट दाखवणारच आहोत. आणि इथून आमचे स्पॉट भारी भारी आहेत. गारंबी, खारंबोली डॅम. पण आज आषाढी एकादशी निमित्त उपवास पण होता. ओलं चला जाऊया. तसंच आमचा एक मित्र आहे दंदन, तो काही इथे दिसत नाही, तो येतोयच. त्यांनी पण सुट्टी घेऊन निघालाय. फक्त त्याला बोललो बस का तो एका शब्दात लगेच दंदन दंदन असं करत, म्हणजे एवढं जोरात का त्याचे पायाचे पावलांचे आवाज आहेत, त्यांनीच आम्ही ते खुश होऊन जातो. मित्रांनो, दंदन कोण आहे ते आता तुम्हीच गेस करा. आणि आपल्याकडे आज जरा 2-3 जणांकडे माईक आहेत. तर होस्ट 2-3 आहेत, तर ते आता सांभाळून घ्या. लगेचच आता आम्ही बिर्याणी टाकली गाडीमध्ये आणि चाललोय गारंबीला. गारंबीनंतर आपण जाऊ सवतकड्याकडे. चला बघूया पुढचा प्रवास. मित्रांनो, चाललोय आता परत. या वर्षीची दुसरी ट्रिप गारंबी. थंड्याच्या बाटल्या आणि आज बिर्याणी बनवूनच आणले. पावसाळ्यात लाकडं पेटत नाही हो, खूप कष्ट होतात. आणि सगळे प्लास्टिक बिस्टिक कचरा क्लिअर करतील ह्याची गॅरंटी घेऊनच निघालोय. चटका दिलाच मला याने. बिर्याणी गरम गरम बिर्याणी कशी आहे बघ बोलते. दम निघालाय. बिर्याणीचा कवर पण निघालाय. लावून घ्या गरम गरम राहिली पाहिजे. फायनली गारंबीला पोचलोय. मागच्या वेळी फक्त आम्हीच होतो. आज जरा गाव गोंगाट आहे. आणि गाव गोंगाटाने हा कचरा पण बराच केलेला आहे. अतिशय वाईट. तुम्ही आलात तर तुम्ही असं करू शकता. आमची गँग हे बघा इकडे गेले आधीच. बिर्याणीसाठी आम्हाला थांबवलं आहे आणि ते आधीच पोचले. गारंबीच्या धबधब्यावर पुन्हा एकदा स्वागत. सावकाश हो, त्यावर या.
मित्रांनो ह्या साईडला आलो नव्हतो, आपण आता त्या साईडला जायचा प्रयत्न करतोय. हा व्ह्यू बघा डोळ्यासमोर, डोळ्यात देखत असं असं चाललोय आपण. पूर्ण थ्रिलिंग एक नंबर व्ह्यू आहे. हा पूर्ण ह्या साईडचा पट्टा आहे. हा बघा शांत. पुन्हा आलोय तिथेच. हा बघा गारंबी ह्या साईडचा. एक हा साईडचा सीन राहिला होता, त्या दिवशी पाऊस भरपूर होता म्हणून जाता नव्हता येत. आम्ही आता ह्या साईडला क्रॉस करून आलोय. मगाशी आपण ह्या इथे होतो, तिथून आता या साईडच्या रस्त्याने चालत आलो. खालचा व्ह्यू बघा. आम्ही पुढे आलेलो बघून. आता उरलेले पण आपली गँग आहे ती हळूहळू कड्याने येते बघा. इथून मगाशी खाली आलो होतो, वरती जाताना पायऱ्या बघा. आपले काही लोक इकडे पोचलीत बघा. पूर्ण सावली आहे इथे, ऊन पण नाही येऊ शकत. इथं आल्यावर सगळ्यांची सवत काढायची एनर्जी संपलेली दिसते. चेतन सवत काढायला येणार आहेस? ए नंदेश तू सवत काढायला येणार आहेस? 2 रेडी आहेत. तू? 3. तू? 4. तुम्ही दोघं रे? सिद्धेशच्या त्याच्या पोरीवर आहे. आपण येईलच. 1 2 3 4 5 6 6 जण तर आम्ही येतोय. आता ही 5ची गँग आहे. ही ऑलरेडी एक्झॉस्ट झाले. येईल नाही येईल माहिती नाही. येतील ते येतील, नाही तर बाकीचे घरी जातील. बिर्याणी आपण घेतले मुरुडचा, आपलं विनायक हॉटेलचे काका आहेत, विनायक हॉटेल म्हणून, त्यांच्याकडून घेतले. मस्तपैकी व्हेज बिर्याणी आहे. व्हेज बिर्याणी आहे. व्हेज. मित्रांनो दुपार झाली होती, जेवायची वेळ निघून गेली होती आणि पुढे होतं टार्गेट 3 किलो व्हेज बिर्याणीचं. बघूया आता 3 किलोमध्ये किती उरते. चला रायता द्या. घ्या चला. Where do thoughts go? The saxophone sighs in a soulful lament. A moment of peace that feels heaven भूक sent. लागली काय? Through bookstore windows, the stories unfold. Between dusty pages, the wisdom of बाला old. घे चल. The jazz dances Okay. gently. It carries the breeze. Philosophy पापड़ या रे. lingers in moments like these. Reflections in the rain. A world so surreal. Each drop भूक लागले. झपाझप झाला. अर्धा टोप खाली. लवकर लवकर. helps us heal. The piano keeps time for the heart's tender sway. And the quiet affirms what no words need to say. मित्रांनो 3 किलो बिर्याणीचा टार्गेट पूर्ण झालेला आहे. आमचा टोप पूर्ण खाली झालेला आहे. झालेला कचरा गोळा करून पिशव्यात भरून आम्ही आमच्या रस्त्याला निघालेलो आहोत. चला आता गारंबीकडून जाऊया आपल्या पुढच्या टार्गेटला.
till we cry. And the beat still bumps as the sun says goodbye. Now throw your hands up if you feel this breeze. Come on. West Coast vibing got you weak in the knees. Low riders bouncing. इन्क्वायरी करत करत इथपर्यंत आलो. इथे गाडी पार्क करायची आणि पुढे जायचं. बघूया आता पुढचा रस्ता कसा आणि किती वेळ लागतो इथे. इथे आलो सवतकड्याच्या इथे बघा इथे पोहोचलोय. वाजलेत 3:30. आता भरपूर वेळ लागणार आहे चढायला. तर आमचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघू जे होईल ते होईल. आता दुसरी चोरवाट आहे खारंबोळी धबधबा, तिथे जाऊ आणि घरी जाऊ. प्लॅन फेल पण प्लॅन बी रेडी. या पोरीने बिर्याणीची ऑर्डर लेट दिली. लेट जेवलो आणि हिच्यामुळे सवतकड्याची पायथ्याशी येऊन परत उलटे फिरते आम्ही उलटे. काय नाही तुझ्यामुळे प्लॅन आता हे झालेला आहे. ही बाई बघ ए पडली उचल. टाइम न दडवता लगेचच आम्ही निघालो खारंबोळीच्या दिशेने. हे धरण जे आहे अगदी मुरुडपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. उंदरगाव जंजिरा परिसराजवळ. मुरुड शहरातून लोकल रिक्षा किंवा बाईकने अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पोहोचता येते. आणि मुरुडला आलात तर नक्की अवश्य ह्या जागेला भेट द्या. राईट साईडचा जो स्विमिंग पूल टाईप टँक बांधलाय तो 5 फूट त्याची खोली असेल, 5-5.25 फूट. तर त्या हाईटचे लोक असेल त्यांनीच त्याच्यामध्ये उतरा. लहान मुलं असतील त्यांनी खाली उभे राहा. आतमध्ये डायरेक्ट रिस्क घेऊ नका आणि इथे आनंद घ्या. आणि कचरा पुन्हा एकदा जो आणलाय तो तुमच्या सोबतच न्या. फायनली पोहोचलोय खारंबोली डॅमला. हा शॉर्टकट काढलाय खारंबोली डॅम. Full moon shining, streets come alive. Candy paint gleaming, yeah we thrive. Oh yeah, boombox pumping, let the good times roll. Funk so strong, it's seeping in your soul. मित्रांनो हीच ती जागा. हे बघा आज गर्दी आहे. शनिवार आहे. आषाढी एकादशीची सुट्टी आहे. खूप लोक आलेत आणि मजा घेत आहेत. हा बघा ही आमची गँग इथे खाली आहे. अर्धे खाली गेलेत. चला आम्ही पण आता पटापट खाली उतरतो. तो बघा बाळा पण तिथे पोचलाय. चला आम्ही पण पटकन खाली उतरतो आणि पाण्याचा आनंद घेतो. महेंद्र दादा वरती गेला उडी मारायला. Concrete jungle rules the night. Shadows sharp like switchblade knives. Run or fight, no room to think. Blood on pavement paints the ink. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us bow. Steel and flames beneath the moon. Chaos rises, coming soon. 88 miles and pedal down. Rules don't matter, claim the crown. Risk it all beneath street lights. King of shadows, born to fight. Smoke and mirrors, life's a chase. Flickering sights through time and space. No escape the game. मित्रांनो आमचा खारंबोळी डॅममध्ये मजा करून झालेली आहे. उड्या मारून झालेले आहेत. आता आम्ही निघतो परतीच्या वाटेवर. तर आम्ही कोकरीला पोहोचलोय पण एवढ्या लवकर पोहोचलोय की हा बघा टाळ म्हणून बंद. कोकरी पुन्हा कधीतरी. मित्रांनो मुरुडचा हा सुंदर असा समुद्र किनारा बघा. पावसामुळे बोटी बाहेर आल्या होत्या त्यांची डागडुजी करण्यासाठी.
आणि कोलीवाड्यातून आम्ही क्रॉस करत निघालो पुन्हा मुरुडला, जिथून आम्ही सुरुवात केली होती तिथे जाऊन काहीतरी नाश्ता करू असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण पावसाळा असल्यामुळे सगळे शॉप्स बंद आहेत. आम्हाला तिथे एक भेलपुरीवाला भेटला, आता तिथेच बघूया. ऑर्डर दिली आहे पण ह्यांना भेटला सेंटवाला. थांबलो इथे शेवपुरी खायला. तिथे गर्दी ए तू घे, त्याच्यामुळे तू रोज time आंघोळ नाही करत. चालू आहे सगळ्यांचा. बघा घेणार तर एक पण नाही आहेत, पण बघतील आता 2 तास घालवतील. देखो गाइस अलग ही लेवल की बनते. चला हे झालं, चला हे घ्या, चल चला हे घे, हे बाई घे चल लवकर. अरे बसा, घ्या चल, हे बस हे घे, चल सोनू घे तुला, हे बालक घे, चल दीप घे. खाओ किंवा घेऊन जाऊ. ही आली शेवपुरी मुरुडची महावीर मधून 15 सुकापुरी घे. 15 प्लेट झाले ना, 16. गाईज आम्ही आज सकाळी कुठे गेलेलो, खारंबोली आणि गारंबोली 2 टाइम फिरून आलेलो आहोत. आम्हाला हां तेच गारंबी, आम्हाला सवतकड्याला जायचं होतं पण आम्ही अर्ध्यातून रिटर्न आलो कारण ते खूप लांब आहे. ते आम्ही नेक्स्ट टाइम जाऊ. मग आता आम्ही इथे मुरुडला टाइमपास केला बीचवरती, शेवपुरी खाल्ली आणि आता आम्ही खूप थकलेलो आहोत. तर आता आम्ही घरी जातो आणि आराम करतो. ओके बाय बाय. मित्रांनो, आज आम्ही थोडं बदकाच्या चालीने गेलो, त्याच्यामुळे एक स्पॉट राहिला. नेक्स्ट टाइम नक्की कवर करू. नक्कीच तुम्हाला रानवाटाणे रसाचा हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत.